नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक सर्वात महत्त्वाची अपडेट येत आहे, ती म्हणजे तिसरा हप्ता आता हा कधी वितरित होणार आहे। तर मित्रांनो, पहिला आणि दुसऱ्या हप्त्याचे पैसे म्हणजेच 3000 रुपये आता हे खूप साऱ्या महिलांच्या बँक अकाउंटमध्ये हे जमा झालेले। तर आता तिसरा हप्तासुद्धा या ठिकाणी वाटप हे सुरू झालेले। तर यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे तुम्हाला कधी मिळणार आहे आणि कोणत्या दिवशी मिळणार आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे पैसे हे खूप साऱ्या महिलांना हे मिळालेले आहेत आणि खूप साऱ्या महिलांचे हे फॉर्म ॲप्रूव्ह होऊन सुद्धा या बँक अकाउंटमध्ये त्यांचे पैसे जमा झालेले आहेत। तर त्याचेसुद्धा कारण काय आहे, तर त्यामध्ये आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। तर चला तर मग सुरुवात करूया। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांना सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना आता या ठिकाणी सुरू केलेली होती। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना सरकारकडून दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत ही मिळते। तर या योजनेअंतर्गत 14 ऑगस्ट रोजी 1,40,00,000,000हून अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपयांचा पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता हे सोबतच या ठिकाणी वितरित करण्यात आला होता आणि दुसऱ्या टप्प्याचे 3000 रुपये हे पहिला हप्ता 29 ऑगस्ट रोजी 50 लाखहून अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी 27 लाखाहून अधिक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झाले असले तरी अद्याप महिलांच्या बँक खात्यामध्ये रक्कम ही जमा झालेली नाही। तर सर्व महिलांना प्रथम त्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करावे लागेल। तर त्यानंतर 15 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या बँक खात्यामध्ये 3 महिन्याचे पैसे हे एकाच वेळेस येणार आहेत। 3 महिन्याचे पैसे म्हणजे 3000 रुपये आणि या महिन्याचे 1500 असे 4500 रुपये तुम्हाला 15 सप्टेंबरपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये हे जमा होणार आहे। तर या दरम्यान राज्यातील अनेक महिला या योजनेसाठी अद्यापही अर्ज करू शकल्या नसतील, त्यामुळे आता सरकारने अर्जाची मुदत ही 31 ऑगस्ट 2024 ऐवजी आता 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात। तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल केला होता आणि त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे पैसे हे एकत्रित मिळणार होते, तर अशा महिलांना आता 1 सप्टेंबर नंतर अर्ज करतील त्या महिलांना मात्र जुलै आणि ऑगस्टचे पैसे हे मिळणार नाहीत। तर 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरले होते तर त्यांना या ठिकाणी आता 3 महिन्याचे पैसे हे मिळणार। पण 1 सप्टेंबर म्हणजेच ऑगस्टनंतर ज्या महिलांनी फॉर्म भरलेले तर अशा महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे या ठिकाणी मिळणार नाहीत। त्यांना या 3000 रुपयांना मुकावे लागणार आहे, म्हणजे त्यांना फक्त आता या ठिकाणी एकाच महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी सुमारे 14 लाख महिलांच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत। तर ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत, तर बँक अकाउंटचे आधार कार्ड लिंक केल्यावरच त्यांचे आता या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। तर मित्रांनो, जर तुमचे पैसे आलेले नसतील तर तुम्ही बँकेत जाऊन तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड तुमचे लिंक करू शकता। तर मित्रांनो, तुमचा या ठिकाणचा जो तिसरा हप्ता आहे तो आता या ठिकाणी 15 सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी हे पैसे हे जमा होणार आहेत आणि ज्या महिलांना हे पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे पैसे मिळाले नसतील तर त्यांना या ठिकाणी 4500 रुपये या ठिकाणी 3 हप्त्याचे पैसे हे मिळणार आहेत। आणि ज्या महिलांना 2 हप्ते हे मिळून गेले तर त्यांना आता या ठिकाणी 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे। तर अशा पद्धतीची ही महत्त्वाची माहिती होती। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर बघायला मिळेल। धन्यवाद।